मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये पुन्हा एकदा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचा मुद्दा केंद्रस्थानी आलेला आहे। काही प्रमाणपत्र रद्द झाल्याचा मुद्दा उपस्थित करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मात्र अधिकृत आकडेवारी वेगळं चित्र मांडते। हजारो अर्जांपैकी अवघे 0.30% अर्जच अवैध ठरल्याचं समोर आलंय। मग नेमकं वास्तव काय? प्रमाणपत्र का फेटाळली गेली? कोणत्या जिल्ह्यात काय चित्र आहे? आणि या सगळ्यावर जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे बघूया त्याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। एका बाजूला मराठा आरक्षणाची लढाई, दुसऱ्या बाजूला कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचा वाद। केवळ 4 प्रमाणपत्र रद्द झाल्याचा मुद्दा आणि त्यानंतर राजकारण पुन्हा पेटलं। अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी जात पडताळणी समितीवर गंभीर आरोप केले, सरकारवर टीका केली। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सर्वांवर हल्लाबोल केला। कुणबी प्रमाणपत्र फेटाळली जात असल्याचा आरोप जरांगेंनी केला। मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर, आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं। 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत। मात्र खरंच परिस्थिती अशी आहे का याचा शोध घेतल्यावर वेगळं चित्र पुढे आलं। शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले। त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलं। विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्यांचं प्रमाण अवघं 0.30% आहे, तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत। त्यात सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत। जिल्हानिहाय पाहिलं तर बीड आघाडीवर आहे। 13,512 वैध ठरले, 11,111 अवैध केवळ 1 आणि प्रलंबित अर्ज 1,206। लातूरमध्ये 1,510 अर्ज आले, वैध ठरले 968, अवैध 0 आणि प्रलंबित आहेत 318। जालन्यामध्ये अर्ज प्राप्त झाले 1,641, वैध ठरले 922, अवैध 23 आणि प्रलंबित 389। तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,267 अर्ज आले, त्यापैकी वैध ठरले 1,080, अवैध ठरले 4 आणि प्रलंबित आहेत 167। धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,218 अर्ज आले, वैध ठरले 774, अवैध 5 आणि प्रलंबित 186। हिंगोली जिल्ह्यामध्ये 523 अर्ज आले, त्यापैकी 341 वैध ठरले, 0 अवैध आणि प्रलंबित 139। तर नांदेडमध्ये 398 अर्जांपैकी वैध 251, अवैध 21 आणि प्रलंबित 46। तर परभणीमध्ये 254 अर्जांपैकी 150 हे वैध ठरले, 7 अवैध ठरले आणि प्रलंबित आहेत अजूनही 77। मग प्रश्न पडतो, अर्ज का फेटाळले गेले? छत्रपती संभाजीनगर, अर्जांवरील दावा आणि सादर पुरावे ग्राह्य नव्हते। जालना, अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवज पुरावा नव्हता। धाराशिव, अर्जदारांनीच दावा मागे घेतल्यानं प्रकरण निकाली। नांदेड, कागदपत्रांमधील विसंगती आणि कुणबी असल्याचा पुरेसा पुरावा नव्हता। बीड, केवळ 1 अर्ज अवैध, जात दावा सिद्ध झाला नाही म्हणून। परभणी, कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध झाला नाही। कुणबी जात वैधता पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल 77%हून अधिक अर्ज वैध ठरले। अवैध अर्जांचं प्रमाण केवळ 0.30% असल्यानं फेटाळणी अत्यंत कमी आहे। मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यानंतर या सगळ्यांवर आता जरांगे यांनी पुन्हा भूमिका मांडली। हे प्रमाणपत्र खरे होते, मग रद्द का झाले? आंदोलनानंतर हे रद्द झाले असा संभ्रम पसरवण्याचा कट असल्याचा आरोप जरांगे यांनी केला। दरेकर यांनी केलेल्या टीकेवर जरांगेंनी उत्तर दिले। आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही। कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार? जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत। लेखी द्यायचा तर विषय नाही, पूर्तता केल्यावर पुन्हा ती नोंद होईल। आता ते दरीत पाड्याला का कोण दरेकर का काय तिच्या आयला तिथं एक का असं दिसतंय न्याभ्या बऱ्या तसलं का वेगळंच। फक्त त्याला मधला टिकला असा लावला का थोडा गोल असा झकास गडी दिसत त्याला सिस्टम मधलं ते मला इथं सिस्टम मधलं कळत नाही। चौकात बसणं, पारावर बसून आंदोलन करणं, काय करतो आंदोलन पुढं बसून करतो।
मला एक कळलंच नाही बा तो आणखी सगळे मराठ्याचे आमदार खासदार मंत्री सुधारायला लागलेत पण तू का सुधारणा तू इतका हातूच कस काय वाचा वाचा पक्षाच तू कव्हा तरी येशीच्या हाती गाड्या तू कव्हा गाव खुरीच असतोय इतकं हगंदारीची चव नको घेतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचा वाद दोन्ही पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. एका बाजूला अवैध अर्जांचं प्रमाण अवघं 0.30%, दुसऱ्या बाजूला त्या काही प्रकरणांवरून उठलेला मोठा राजकीय वाद. आता हा संघर्ष केवळ आकडेवारी पुरता राहिलेला नाही, तर तो विश्वास, राजकारण आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याशी जोडला गेलाय. जालन्याहून नितेश महाजनसह विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.